नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबईतल्या दादर स्थानकावर रेल्वे स्थानकांसाठीच्या एकात्मिक सुरक्षा व्यवस्थेचं उद्घाटन केलं. प्रवाशांची सुरक्षा हेच रेल्वेचं प्राधान्य असून रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे पारदर्शक पद्धतीनं व्यवहार करण्याचा सरकारचा मानस असल्याचं प्रभू यांनी यावेळी सांगितलं. या व्यवस्थेअंतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशा 4 महत्त्वाच्या टर्मिनसची सुरक्षा केली जाईल. यासाठी 21,72,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत दादर स्थानकात 118 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. रेल्वे मंत्र्यांनी आज दिवा तसंच विठ्ठलवाडी स्थानकावरच्या पादचारी पुलाचंही रिमोट कंट्रोलनं उद्घाटन केलं. तसंच ठाणे स्थानकावर बहुस्तरीय दुचाकी वाहनतळ उभारणीचा कोनशिला समारंभही प्रभू यांच्या हस्ते झाला. दरम्यान काल चर्चगेट स्थानकावर झालेल्या उपनगरी गाडीच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रीसमध्ये आज सर्व सरकारी बँका बंद राहणार आहेत. ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सी सिप्रास यांनी ही घोषणा केली. आर्थिक संकटात असलेल्या या बँकांचे रोख व्यवहार बंद पडलेत. एटीएम मशीन्समध्येही पैसे नसल्यानं त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. युरोपियन महासंघानं ग्रीसच्या बेलआउट पॅकेजला मुदतवाढ द्यावी अशी मागणी ग्रीस सरकारनं केली आहे. ग्रीसमधले शेअर बाजारही आज बंद ठेवण्यात आले. ग्रीसच्या आर्थिक संकटाचा फटका युरोपियन महासंघालाही बसलाय. ग्रीस युरोपियन महासंघातून बाहेर पडला तर त्याचा परिणाम सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांवर होईल. दरम्यान ग्रीसच्या आर्थिक संकटाकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं बारीक लक्ष असून गरज पडली तर ग्रीसला आर्थिक मदत केली जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लेगार्ड यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातल्या ऊस दराचा प्रश्न मिटला असून याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसंच अनुदानाची रक्कमही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्या सोलापुरात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. केंद्राच्या ऊस अनुदानाचे राज्याला 1900 कोटी रुपये मिळणार असून यावरचं 1 वर्षाचं व्याज केंद्र भरणार आहे असंही ते म्हणाले. दरम्यान सोलापूर इथल्या श्रमिक पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना स्वर्गीय रंगा अण्णा वैद्य पुरस्कारानं आणि श्रीकांत कांबळे यांना बाबूराव जाक्कन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या क्रिकेट संघाची आज नवी दिल्लीत निवड समितीनं घोषणा केली. भारताचा संपूर्ण संघ असा: कर्णधार अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा, मुरली विजय, धवल कुलकर्णी, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा, अक्षर पटेल, मनीष पांडे आणि मनोज तिवारी. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, अश्विन आणि शिखर धवन यांना वगळण्यात आलं असून फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याचं संघात पुनरागमन झालं आहे. येत्या 10 तारखेपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत एकूण 3 मर्यादित षटकांचे सामने आणि 2 20-20 सामने खेळवले जातील. भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीनं कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. कॅनडातल्या कॅल्गरी इथं आज पहाटे झालेल्या महिला दुहेरी गटातल्या अंतिम सामन्यात तृतीय मानांकित ज्वाला अश्विनी जोडीनं इफिजे मस्केन्स आणि सेलिना पिक या डच जोडीचा 21-19 आणि 21-16 अशा सरळ गेममध्ये पराभव केला आणि मोसमातल्या पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेतल्या पुरुष एकेरी गटात भारताच्या साई प्रणीत आणि अजय जयराम यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.